काय म्हणणार, मागील 5 वर्षांमध्ये आपल्या गावात विकास कामं झालीत का? 100%. या बारीला 2 चेहरे आहेत, एक शेळके आणि एक बेगडे. या बारीला आपण मत कोणाला देणार? सुनील शेळके. बापू बेगडेंना का नाही, एक नवीन चेहरा का नको आपल्याला? त्याचं कारण असं आहे, नवीन चेहरा का नको. आमदार सुनील शेळके मग यांनी गेले 5 वर्षात, गेल्या 25 वर्षात मावळ तालुक्यात जेवढी कामं झाली नाही तेवढी 5 वर्षात सुनील अण्णांनी मावळ विधानसभेत केलेली. त्यातल्या देवगाव तीर्थक्षेत्र तुकाराम महाराजांची कर्मभूमी असल्यामुळं कमीत कमी दीवमध्ये आता 58 ते 60 कोटीचा निधी आणला. भविष्यात 58 ते 60 कोटी निधी आणला. भविष्यात आम्हाला दीवचा विकास अजून साधायचा आहे. काय हवा बरं, मागच्या 5 वर्षात विकास कामं झालीत का? हा झालेलेच ना. आता या बारीला आपण आमदार म्हणून कोणाला पाहू इच्छिता? आता या बारीला आमदार म्हणून कोणाला पाहू इच्छिता आपण? या बारीला आमदार म्हणून कोणाला पाहू इच्छिता आपण? बोला ना, खडखड जरा. काय बोला बाबा, काय सांगता येत नाही. मागील 5 वर्षांमध्ये आमदारांनी विकास कामं केली का? मागील 5 वर्षे सुनील अण्णा शेळके यांनी अंतर्गत रोड भरपूर आम्हाला सुविधा दिल्या. आमच्या बाजारातल्या पावत्या सुद्धा बंद केलेल्या आहेत 50 रुपये. अजून काय भरपूर काम केलेलं आहे सुनील अण्णा शेळकेने, आणि अण्णाच निवडून येणार. आमदार म्हणून कोणाला पाहू इच्छिता आपण, बेगड्यांना का शेळकेंना? सुनील शेळके. का बरं असं? आता चांगला माणूस आहे, गावात प्रगती केली त्यांनी. काय काय कामं केली आपली? आता आता मी तर इथंच बसले, रस्त्याची काय गावात सजावट, देवळांची याची त्याची. काय म्हणणार, या मागील 5 वर्षांमध्ये विकास कामं झालीत का आपली? हा, झाली, नक्की झाली. बरं, कोणी केली विकास कामं? सुनील अण्णा शेळके. बरं, मग यंदा आमदार म्हणून आपण कुणाचा चेहरा पाहू इच्छितो, सुनील शेळके का बाळा वेगळे? सुनील अण्णा. काय म्हणतात, मागील 5 वर्षांमध्ये विकास कामं झालीत का आपली? सुनील अण्णा शेळके चांगलं काम केलं म्हणायला. बरं, अजून काय काम राहिले असं आपलं वाटतं? हा, रस्त्याची कामं राहिले. बरं, या बारीला आमदार म्हणून कुणाला पाहू इच्छिता आपण? दोन्ही पण होऊ शकतं, दोन्ही पॉवरफुल आहे. आपलं मत कुणाला असणार आहे? सांगता येत नाही. या बारीला एक नवीन चेहरा उभा आहे, बापू बेगडे म्हणून पिपाणीचा. आपण त्यांना मत देणार का? हो, आम्ही तर त्यांनाच मत देणार आणि आमची कामे तेच करणार. कारण आम्ही गेल्यावर ज्यांना उमेदवार म्हणून निवडून दिला त्यांनी आमची काही कामं केली नाही. आमच्या मुलांना कामाला सुद्धा लावले नाही. ग्रामपंचायत, नगर परिषद मध्ये आमचे फॉर्म सुद्धा त्यांनी भरून नाही घेतलेले. मग आमचं मन आहे ना, खूप नाराज आहे त्यांच्याविषयी. म्हणणार, मागील 5 वर्षांमध्ये आमदारांनी काही विकास कामं केलीत का? केलेत ना सर. या बाजूला 2 चेहरे उभे आहेत आमदारकीसाठी, आपण कोणाला पाहू इच्छिता? सुनील अण्णा शेळके. नाही, ते पण चांगलेच आहेत, असं काही नाही. पण अण्णांचं काम बघता आता अण्णांनी भरपूर कामं केलेले आहेत. आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.